आजच्या या निकालानंतर अनेक शिवसैनिकांचं, मग ते ठाकरेंचे असतील किंवा एकनाथ शिंदेचे, या सर्वांचं भवितव्य आहे ते अवलंबून असणार आहे आणि म्हणूनच सर्वांची नजर आणि सर्वांचं लक्ष या निकालावर आहे। आपल्यासोबत ठाकरेंचे विभाग प्रमुख आहेत, कार्यकर्ते देखील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना आजच्या निकालाबद्दल काय वाटतं। आशिष चेंबूरकर जी आहेत, चेंबूरकर साहेब, आजचा हा निकाल कसं बघताय? नाही, निकाल प्रश्न असा आहे, आता कालच उद्धवजींनी आपल्या या निकालाच्या संदर्भामध्ये सगळी पत्रकार परिषद देऊन या ठिकाणी माहिती दिलेली आहे। खरं तर अख्खी मुंबई नव्हे, अख्खं महाराष्ट्र, अख्खं देशाचं लक्ष निकालाकडे या ठिकाणी लागलं आहे। निकाल काय लागणार, कसा लागणार, निकाल काही लागो, पण शिवसैनिक सज्ज आहे, पुढची तयारी करून शिवसैनिक हा सज्ज आहे। भले निकाल नाही लागला तरी 5-6 महिन्यात निवडणुका येणार आहेत, पहिली लोकसभा लागेल, नंतर विधानसभा लागेल। शिवसैनिक सज्ज आहे निवडणुकीसाठी, भले निकाल काही लागो। पुन्हा तुम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल? आम्ही रस्त्यावरतीच आहोत, त्यामुळे लढाई लढतच असतो, संघर्ष हा करायचाच आहे आणि आमच्यातली जी लोक गेलेली आहेत त्यांना संघर्ष करून आम्ही त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ। काय वाटतं आजच्या निकालानंतर काही परिस्थिती बदलेल? नाही, काही बदलणार नाही, कारण शिवसेनेला पहिल्यापासूनच संघर्ष करण्याची सवय आहे, त्यामुळे कुठेही कमी काही आम्हाला होणार नाही। आम्ही घराघरापर्यंत, मतदारांपर्यंत पोचून आमचे आमदार असतील, आमचे खासदार असतील किंवा महानगरपालिकेचे नगरसेवक असतील, हे आम्ही पूर्णतः निवडून आणू आणि आमचंच राज्य सरकारामध्ये पण केंद्र सरकारमध्ये आमचीच सत्ता असेल असे आम्हाला पूर्ण आशा आहे। तर ह्या महिला शिवसैनिक आहेत, हळूहळू विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आहेत, ते उद्धव ठाकरे यांचं एक शिवालय आहे त्या ठिकाणी हळूहळू आता जमायला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे बाजूलाच बाळासाहेब भवन आहे, जिथे एकनाथ शिंदेचे आमदार, मंत्री, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख जमायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे या 4 वाजताच्या निकालानंतर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये काही वेगळी परिस्थिती घडू नये याची खबरदारी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न संदर्भात घेतलेली आहे, आढावा घेतलेला आहे, तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। आपण जर इथे पाहिलं तर हळूहळू शिवसैनिक आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। हे शिवालय आहे आणि या शिवालयाच्याच आसपास परिसरामध्ये सर्व शिवसैनिक आहेत ते हळूहळू जमू लागलेले आहेत। या शिवसैनिकांच्याच माध्यमातून 4 वाजता जो निकाल येईल त्याच्यानंतर पुढे काय भूमिका घ्यायची याचा सर्वस्वी निर्णय आहे ते उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। कॅमेरा पर्सन रुपेश शिलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।